आणखीन एक फुल प्रॉब्लेम ऍप्लिकेशन पासून फॉरफिचर पर्यंतचे सगळे जर्नल एंट्रीज बघू. पेज नंबर 329, सम नंबर 11. Shraddha Limited issued 1 lakh equity shares of ₹10 each. 1 lakh equity shares of ₹10 each at the premium of ₹2. म्हणजे 1 लाख शेअर्स 10 रुपयाप्रमाणे कॅपिटल अमाऊंट झाली 10 लाख आणि प्रीमियमची अमाऊंट झाली 2 लाख. त्यांना ते पैसे कुठल्या सिरीज मध्ये पाहिजे तर ऍप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट आणि फायनल कॉल. ऍप्लिकेशनच्या वेळेला त्यांना 3 रुपये, अलॉटमेंटच्या वेळेला इन्क्लुडिंग प्रीमियम 5 रुपये आणि फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेला 4 रुपये अशा त्यांना पाहिजे होते. ऍप्लिकेशन्स वर रिसीव्ड फॉर 1,20,000 इक्विटी शेअर्स. ऍप्लिकेशन्स आपल्याला सबस्क्राईब किती झाले 1,20,000. 1,20,000 इक्विटी शेअर्सचं सबस्क्रिप्शन आलं जेव्हा की आपल्याला रिक्वायरमेंट होती फक्त 1 लाख शेअर्सची. सो 1,20,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 3,60,000 ची अमाऊंट ऍप्लिकेशनच्या वेळेला आली जेव्हा की आपल्याला रिक्वायरमेंट होती 1 लाख इंटू 3 lakhs. दॅट मीन्स 60,000 रुपीजची अमाऊंट एक्सेस आहे जी आपण ऍडजस्ट केली अगेन्स्ट अलॉटमेंट. ऍडजस्ट केली अगेन्स्ट अलॉटमेंट म्हणजे आपण काय केलं हे एक्सेस 60,000 आपण अलॉटमेंटला ट्रान्सफर केली. मग याची जर्नल एंट्री काय येणार ऍप्लिकेशनची बँक अकाउंट डेबिट 3,60,000 टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन 3,60,000. मग नेक्स्ट इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 3,60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल 3 lakhs टू इक्विटी शेअर अलॉटमेंट 60,000. That means here application money is received, being application money received for 1,20,000 shares at the rate of ₹3 per share and being application money transferred to capital and allotment. ही याची नरेशन झालं. Then comes the stage of allotment. अलॉटमेंटच्या वेळेला आपल्याला प्रीमियम आणि कॅपिटल हे सगळं मिळालेलं आहे. सो त्याची पहिले आपण अलॉटमेंट केलं. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 5 lakhs टू इक्विटी शेअर कॅपिटल 3 lakhs अँड टू शेअर प्रीमियम 2 lakhs. आणि ज्या वेळेला पैसे मिळाले आपल्याला इन्स्टेड ऑफ 5 lakhs 4,40,000 मिळाले बिकॉज 60,000 वॉज रिसीव्ड ड्युरिंग ऍप्लिकेशन. म्हणून मग आपण बँक अकाउंट डेबिट 4,40,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट 4,40,000. आफ्टर दॅट फर्स्ट अँड फायनल कॉल केला गेला. सो फर्स्ट आणि फायनल कॉल ची जर्नल एंट्री येईल. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 4 lakh टू इक्विटी शेअर कॅपिटल 4 lakhs being first and final call for 1 lakh shares made at the rate of ₹4 per share. मग ह्या वेळेला काय झालं आफ्टर फर्स्ट कॉल त्यांनी विनीता हु वॉज अलॉटेड 200 शेअर्स फेल्ड टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल अँड हर शेअर्स वर फॉरफिटेड. विनीता नावाची जी शेअर होल्डर होती जिच्याकडे 200 शेअर्स होते तिने फर्स्ट अँड फायनल कॉलचं पेमेंट केलं नाही. मग आपल्याला पेमेंट तिने कुठलं केलं ऍप्लिकेशनचं केलं आणि अलॉटमेंटचं केलं. अलॉटमेंटचं केलं दॅट मीन्स प्रीमियमचे पैसे पण आलेले आणि आपण हे पैसे 60,000च्या अलॉटमेंटला काय ऍडजस्ट केले तर त्यांनी प्रो राटा अलॉटमेंट केलेलं असल्या कारणाने हे 60,000 आपण प्रो राटा फॉर ऑल सगळ्यांना प्रो राटा अलॉटमेंट केले ते पैसे आपण इथं ऍडजस्ट केले. मग अनपेड अमाऊंट विनीताची किती होती 800. मग विनीताची 800 अनपेड आहे तर कॅपिटलचे किती राहिले 1,200 रुपये विच इज पेड ते आपल्याला मिळालेले. इथं आपण प्रीमियमची अमाऊंट कन्सिडर करत नाही. का कन्सिडर करत नाही कारण आपल्याला प्रीमियमचे पैसे ऑलरेडी मिळालेले आहेत. जेव्हा विनीताने फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे दिले नाही त्यावेळेला तिचे शेअर्स फॉरफिट केले गेले आणि फॉरफिचरच्या वेळेला जेव्हा प्रीमियमचे पैसे मिळालेले असतात तेव्हा आपण प्रीमियम इग्नोर करतो. त्यामुळे इथं आपण कॅल्क्युलेशन मध्ये तिच्या प्रीमियमची कुठलीच अमाऊंट घेतली नाही. मग बँक अकाउंट ज्या वेळेला फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे आले तेव्हा विनीताचे हे 800 रुपये सोडून बाकीची अमाऊंट आपल्याला मिळाली. बँक अकाउंट डेबिट 3,99,200 टू इक्विटी शेअर फायनल कॉल 3,99,200. आणि मग फॉरफिचरची एंट्री येईल
इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2000 का घेतलं मी, कारण सगळे कॉल्स झालेले आहेत आणि विदिताकडे 200 शेअर होते, 10 रुपयाप्रमाणे कॅपिटल होती 2000. जितके कॉल्स केलेत तेवढी कॅपिटल घ्यायची असते, इथं सगळे कॉल झालेले आहेत म्हणून सगळी अमाऊंट घेतली 2000. तिने कुठला भरला नाही तर इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल भरलं नाही तर ते आपण कॅन्सल केलं 800 रुपये. आणि जी पेड अमाऊंट आहे 1200 रुपये ती फॉरफिचरला ट्रान्सफर केली टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 1200 रुपये. इथं हे लक्षात ठेवायचं, इक्विटी शेअर फॉरफिचरला तीच अमाऊंट जाती जी की पेड आहे आणि ती पण फक्त आणि फक्त कॅपिटलची, प्रीमियमची नाही. प्रीमियम इग्नोर करायचा, प्रीमियम पेड असल्यामुळे इथं इग्नोर केलेला आहे. फक्त कॅपिटलची अमाऊंट आपण फॉरफिचरला ट्रान्सफर करतो जी की पेड आहे, रिसिव्ड आहे, आणि जी अनपेड आहे ते कॅन्सल करतो. सो ही झाली फॉरफिचरची एंट्री. हेच बॅलन्स शीट मध्ये कसं दिसेल आपल्याला, ऍसेट साइडला बँक अमाऊंट, टोटल बँक अमाऊंट म्हणजे कॅपिटल प्लस प्रीमियम 11,99,200. त्यातनं शेअर कॅपिटल आहे 9,98,000. प्रीमियम इज शोन सेपरेटली 2 lakhs आणि फॉरफिचर अकाउंटला जातात 1200. असे टोटल येतील 11,99,200. द पॉइंट टू बी रिमेंबर्ड, सगळ्या यामध्ये हे सगळे एंट्रीज सेम आहेत. फॉरफिचरच्या वेळेला इक्विटी कॅपिटल अकाउंट जेव्हा आपण डेबिट करतो तेव्हा जेवढे कॉल्स केले तेवढ्या कॉल्सचे कॅपिटल घ्यायची. ज्या कॉल्ससाठी 1 कॉल असेल 2 कॉल असेल व्हॉट एव्हर, ज्याच्यासाठी फॉरफिट केले ती अनपेड अमाऊंट येईल आणि फॉरफिचर अकाउंटला पेड ऑर रिसिव्हची अमाऊंट येईल. हा आहे इक्विटी शेअर फॉरफिचरचा स्टार्ट टू एंड अप टू फॉरफिचरचे जर्नल एंट्रीज. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, फॉरफिचर हा एक्झामला विचारला जातो. सो फोकस ऑन इट. ओके.